सियावर रामचंद्र की जय. थकलेल्या रावणाला त्याचा सारथी युद्धभूमीपासून पुन्हा ताजतवानं करण्यासाठी दूर घेऊन गेलाय. रावण त्याच्यावर चिडलाय आणि चिडलेल्या रावणाला सारथ्याने खरं कारण सांगून थोडंसं ताजतवानं होण्याची विनंती केली आहे. रावणालाही ते कारण पटलंय. इकडे रावणाशी लढता लढता रामचंद्रांच्या मनामध्येही थकवा आलेला आहे आणि तो थकवा घालत असताना रामचंद्रांना रावणाच्या सोबत युद्ध करताना आपण एवढे यशस्वी का होत नाहीयेत हा प्रश्न पडला. सज्जनांची शक्ती असलेले महर्षी अगस्त्य तिथे युद्धभूमीवरती रामचंद्रांच्या समोर येत आहेत. म्हणतायत, प्रभू एक अडचण आहे. म्हणजे काय? ऊर्जा, बळ, शक्ती याची साधना केली पाहिजे. बघा, अगस्त्य ऋषी भगवान विष्णूचे अवतार असलेल्या रामचंद्रांना ऊर्जेची साधना करायला सांगतायत. काय ही साधना? आपल्या सगळ्यांना असं वाटतं की मंत्र म्हणजे अशी साधना आहे ज्या साधनेतून मंत्र म्हटला की आपल्याला काहीतरी दिव्य अनुभूती येते. असं नसतं मंडळी. साधना काय असते लक्षात ठेवा. साधना म्हणजे न थकता काम करणाऱ्या गोष्टींचं स्मरण, अखंड ऊर्जा स्त्रोताचं स्मरण. साधना म्हणजे संकट काळात आपल्या मागे दैवी शक्ती आहे याचं स्मरण. आपल्या मागे दैवी शक्ती आहे याचं स्मरण. संकट काळात अंतिम सत्याचं स्मरण. आपल्या मागे असलेल्या शक्तीचे स्मरण, अंतिम सत्याचे स्मरण आणि ऊर्जा स्त्रोताचे स्मरण या गोष्टी आवश्यक असतात. म्हणून महर्षी अगस्त्य रामचंद्रांना या ऊर्जा स्त्रोताचे स्मरण करून देण्यासाठी आलेत. ते म्हणतायत, रामचंद्रा, रावणाशी युद्ध करताना तुम्हाला प्रचंड मोठ्या ऊर्जेची आवश्यकता आहे. आणि ही ऊर्जा कुठून मिळणार आहे? ही ऊर्जा तुम्हाला आदित्य हृदय पाठ करून मिळणार आहे. आदित्य हृदय, आदित्य म्हणजे सूर्य. हा सूर्य अखंड ऊर्जेचा झरा आहे. खळखळ खळखळ वाहणारा झरा, ऊर्जेचा झरा. खरं तर तो मार्तंड आहे, तापलेला आहे, पण तरीही तो ऊर्जेचा झरा आहे. रामचंद्रा, मी तुम्हाला आदित्य पाठ सांगतोय. आदित्य हृदय पाठ आपण म्हणावा आणि ती ऊर्जा प्राप्त करावी. काय आहे तो आदित्य हृदय पाठ? तो मीच तुम्हाला मराठीत सांगतोय, ऐका. सर्व देव याचीच रूप आहेत. हा तेजोराशी तसंच आपल्या किरणांनी जगाला सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करणार आहे. हाच आपल्या रश्मींचा प्रसार करून देव आणि असुरांसह सर्व लोकांचं पालन करत असतो. हाच ब्रह्मा, विष्णू, शिव, स्कंद, प्रजापती, इंद्र, कुबेर, काल, यम, चंद्र, वरुण, पीतर, वसु, साध्य, अश्विनीकुमार, मरुद्गण, मनु, वायू, अग्नी, प्रजा, प्राण, ऋतूंना प्रकट करणारा आहे. तसेच प्रभाकर आहे. याची अनेक नावं आहेत. अदितीपुत्र म्हणून आदित्य, जगाला उत्पन्न करणारा तो सविता, सर्व व्यापक म्हणून सूर्य, आकाशात संचार करणारा तो खग, पोषण करणारा म्हणून पूषा, प्रकाशमान म्हणून गभस्तिमान, सुवर्ण सदृश्य भानू उर्फ प्रकाशक, ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचं बीज म्हणून हिरण्यरेता, दिवसा प्रकाश पसरविणारा म्हणून दिवाकर, हिरव्या रंगाच्या घोड्याचा म्हणून हरिदश्व, हजार किरणांनी सुशोभित म्हणून सहस्त्रार्ची, 7 घोड्याचा म्हणून सप्तसप्ती, किरणांनी सुशोभित म्हणून मरीचिमान, अंधाराचा नाश करणारा म्हणून तिमिरोमंथन, कल्याणाचं उगमस्थान म्हणून शंभू, जगाचा संहार करणारा म्हणून त्वष्टा, ब्रह्मांडाला जीवन देणारा म्हणून मार्तंडक, किरण धारण करणारा
म्हणून अंशुमान, ब्रह्म या अर्थाने हिरण्यगर्भ, स्वभावतःच सुख देणारा म्हणून शिशिर, उष्णता निर्माण करणारा म्हणून शिशिर नाशक, दिनकर या अर्थानं अहस्कर, सगळ्यांच्या स्तुतीला पात्र म्हणून रवी, अग्नीला गर्भात धारण करणारा म्हणून अग्निगर्भ, अदितीपुत्र, आनंद स्वरूप आणि व्यापक म्हणून शंख, थंडीचा नाश करणारा म्हणून शिशिरनाशन, आकाशाचा स्वामी तो म्हणून व्योमनाथ, अंधार नाहीसा करणारा तो तमोभेदी ऋग, यजू आणि सामवेदाचा पारगामी, मुसळधार वृष्टी करणारा घनवृष्टी, जल उत्पन्न करणारा अंपामित्र, आकाशातून तीव्र वेगानं जाणारा विंध्याविथिप्लवंग, घाम निर्माण करणारा आतपी, किरण समूह धारण करणारा म्हणून मंडली, मृत्यूचं कारण ठरणारा या अर्थानं मृत्यू, भुरकट रंगाचा म्हणून पिंगल, सगळ्यांना ताप देणारा म्हणून सर्वतापण, त्रिकालदर्शी म्हणून कवी, सर्वस्वरूपी म्हणून विश्व, लाल रंगाचा म्हणून रक्त, सगळ्यांच्या उत्पत्तीचं कारण म्हणून सर्वभवोद्भव, नक्षत्र आणि ग्रह ताऱ्यांचा स्वामी, जगाचं रक्षण करणारा म्हणून विश्वभावन, तेजस्वीमध्येही अतितेजस्वी, तसंच द्वादशात्मा, ही सारी त्याची नावं. सूर्योदया तुम्हाला नमस्कार असो. उदयांचलाच्या आणि अस्ताचलाच्या रूपातला सूर्यदेवा तुला नमस्कार असो. ज्योतिर्गणस्वामी तसंच दिवसाधिपती सूर्या तुला नमस्कार असो. तू जयस्वरूपी तसंच विजय आणि कल्याणकारी आहेस. तुझ्या रथाला हिरव्या रंगाचे घोडे जुंपलेले आहेत. तुला वारंवार नमस्कार असो. सहस्त्र किरणाने सुशोभित भगवान सूर्या तुला वारंवार प्रणाम असो. आदितीचा पुत्र असल्यामुळे तू आदित्य नावाने प्रसिद्ध आहेस. तुला नमस्कार असो. उग्रवीर आणि शीघ्रगामी उर्फ सारंग सूर्यदेवा तुला नमस्कार असो. कमल विकसित करणाऱ्या प्रचंड तेजधारी मार्तंडा तुला प्रणाम असो. तू ब्रह्मा शिव आणि विष्णूचाही स्वामी आहेस. सूर तुझी संज्ञा आहे. हे सूर्यमंडल तुझंच तेज आहे. तू प्रकाशानं परिपूर्ण आहेस. सर्वांना स्वाहा करून टाकणारा अग्नी तुझंच स्वरूप आहे. तू रौद्ररूप धारण करणारा आहेस. तुला नमस्कार असो. तू अज्ञान आणि अंधाराचा नाशक, शीतनिवारक तसंच शत्रूंचा नाश करणारा आहेस. तुझं स्वरूप अप्रमेय आहे. तू कृतघ्नांचा नाश करणारा, सर्व ज्योतींचा स्वामी, देव स्वरूप आहेस. तुला नमस्कार असो. तुझी प्रभा तप्त सुवर्णासारखी आहे. तू अज्ञान हरण करणारा हरी आहेस. सृष्टी रचना करणारा विश्वकर्मा आहेस. तू तमोनाशक, प्रकाश स्वरूप आणि जगाचा साक्षीदार आहेस. तुला नमस्कार असो. या पाठाचं स्मरण केल्यानंतर ऊर्जा मिळते आणि या युद्धात तुम्हाला एवढी मोठी संधी मिळालेली आहे. कारण तो तिकडे आराम करायला गेलाय, तुम्ही इकडे थकवा घालवताय, ऊर्जा मिळवण्यासाठी आलेले आहात. तर ही ऊर्जा तुम्हाला मिळवायची असेल तर आदित्य गर्भ पाठाचं स्मरण करा. रावण गेलाय, तो परत यायचा आहे. या काळात रामचंद्रांनी आदित्य हृदय पाठ केलेला आहे. या आदित्य हृदय पाठाच्या नंतर रामचंद्रांना प्रचंड ऊर्जेची जाणीव होती आहे आणि याच जाणीवेतून रामचंद्र पुन्हा एकदा युद्धासाठी सज्ज झालेले आहेत. आता रावणही परत येतोय. परत आलेल्या रावणाला बघताच रामचंद्रांना पुन्हा एकदा नव्याने ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेला घेऊन रामचंद्र युद्धासाठी सज्ज आहेत. आता होईल तो अंतिम महासंग्राम. तो कसा असेल तो बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.